नमस्कार. सयाजी आणि ऐश्वर्या दोघंही वकिलासमोर बसलेले असतात आणि त्याच वेळेला तिथे आता जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र येतात. आता सयाजीराव म्हणतात, मी काय म्हणतोय, जर तुम्हाला ही केस जिंकायची असेल तर केस मागं घ्या. त्यावेळी आता जानकी म्हणते, काय काय बोलताय, कळतंय तुम्हाला? अहो सयाजीराव, एक गोष्ट लक्षात घ्या, आमची केस म्हणजे आम्ही जी बाजू लढतोय ती सत्याची आहे आणि सत्याच्या बाजूचा कधीही हार होत नाही. आम्ही कधीही हारणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, हारतो तोच जो सत्याच्या बाजूने नसतो आणि आम्ही केस लढणारच आणि जिंकणार सुद्धा. असं बोलून जानकी मोठ्या तोऱ्यात तिथनं निघून जाते. आता सयाजीरावांना खूपच वाईट वाटत असतं. त्यावेळी ऐश्वर्याला खूप राग येतो. ऐश्वर्या म्हणते, इतका मास त्या जानकीला, आता दाखवतेच मी. आणि ऐश्वर्या लगेचच मास्कमॅनला फोन करते आणि म्हणते, मी काय म्हणते, आता ती जानकी इथून मोठ्या तोऱ्यात निघून गेलेली आहे, मग पुढचा प्लॅन काय आहे तुमचा? त्यावेळी मास्कमॅन म्हणतो, आता पुढचा प्लॅन माझा असा असणार आहे, खूप मोठा धमाका असणार आहे आणि तो धमाका बरोबर रणदिवेंच्या घरीच पडणार आहे. आता हे ऐकल्यावर ऐश्वर्याला खूपच आनंद होतो. ऐश्वर्या म्हणते, चला डॅडा, आपलं काम झालेलं आहे. आपलं काम फक्त आता तमाशा बघणं आहे. आता तिथनं लगेच डॅडा म्हणजेच सयाजी आणि ऐश्वर्या निघून गेलेले असतात. इकडं मास्कमॅन आता विचार करतो, आता तर आपल्याकडे रणदिवेंच्या घराचे खरे पेपर आहेत आणि रणदिवेंची प्रॉपर्टी आपण आपल्या नावावर करून घेतलेली आहे. आता आपण रणदिवेंना दाखवलंच पाहिजे. तो आता त्या कार्यक्रमाला लागतो. तो काही माणसं रणदिवेंच्या घरी पाठवतो आणि ही प्रॉपर्टी आता रणदिवेंची नाही तर आपली आहे हे सांगण्यासाठी त्याने काही माणसं पाठवली असतात. ती माणसं रणदिवेंच्या घरी येतात. तिथे सारंग असतो. आता ती माणसं म्हणतात, ओ चला लवकरात लवकर घर खाली करा. सारंग म्हणतो, कोण आहात तुम्ही आणि तुम्ही आमच्या घरात कसे काय शिरलात? त्यावेळी ते म्हणतात, तुमचं घर कुठलं? हे तर आमच्या साहेबांचं घर आहे आणि आता लवकरात लवकर खाली करा, आता तुमच्याकडे वेळ नाही. सारंग म्हणतो, कोण आहेत तुमचे साहेब? एक गोष्ट लक्षात घ्या, हे आमचं घर आहे आणि रणदिवे परिवाराचं घर आहे. त्यावेळी आता तिथे जानकी, ऋषिकेश आलेले असतात. जानकी आणि ऋषिकेश म्हणतो, कोण आहे ते? त्यावेळी आता ती माणसं म्हणतात, अहो हे आमच्या साहेबांचं घर आहे, लवकरात लवकर खाली करा. आता जानकी आणि ऋषिकेश म्हणतात, काहीही बोलू नका, हे आमचं घर आहे. त्यावेळी ती माणसं म्हणतात, तुमचं? अहो हे पेपर बघा, हे पेपर आहेत, ह्या पेपरात सगळं लिहिलेलं आहे, हे घर कोणाचं आहे. आणि ते पेपर आता ऋषिकेशच्या हातात दिले जातात. ऋषिकेश बघतो तर काय, ते पेपर खरे प्रॉपर्टीचे पेपर असतात. ते बघताच ऋषिकेश म्हणतो, हे पेपर तुमच्याकडे कसे काय आले? तेवढ्यात तिथे आजी सुद्धा असतात. आता ती लोक म्हणतात, ह्यांनी तर दिले आम्हाला. ते ऐकतात आता ऋषिकेश म्हणतो, काय केलंस तू आजी हे? अगं तुला कळतंय का तू काय केलंस? तेवढ्यात तिथे नाना सुद्धा असतात. नाना म्हणतात, ह्या सासूबाईंनी जर आपला घात केलाय, घात. आणि नाना आता खूप रागावतात आणि आता लगेच नाना पुढे जातात आणि आजीला धक्के मारत घराबाहेर काढतात आणि म्हणतात, तू आधीच्या आधी आत्ताच्या आत्ता ह्या घराबाहेर चल. आणि तिला धक्के मारत नानांनी घराबाहेर काढलेलं असतं. सुमित्रा म्हणते, अहो काय झालं? नाना म्हणतात, काय सांगू, तुझ्या आईने खूप मोठा घात केलेला आहे. पुढे काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.